सध्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, अनसर्टनिटी आणि कॉम्प्लेक्सिटीज खूप हाय आहे. गुगलमुळे तुम्हाला इन्फॉर्मेशन तुमच्यावरती फेकली जाते आणि कन्फ्युजन वाढते. म्हणजे साधं डायटिंगची एनॉलॉजी घेतली तरी आपल्याला माहितीये काय खावं काय नाही, किती खावं कसं खावं. पण आज अंड खाणं चांगलं आहे म्हटलं की दुसऱ्या दिवशी रूल येईल की दॅट्स द वर्स्ट थिंग टू डू. असं हे सगळ्या ज्या गोष्टी आता घडतायत आपल्याकडे सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याच्यामुळे कन्फ्युजन नक्कीच वाढलेलं आहे. आणि म्हणून लोकांना ह्या चेंज एन्व्हायरमेंटमध्ये आधी तर रिलेशनशिप कमिटमेंट, त्याच्यापुढे मुलं, पेरेंटिंग म्हणजे नक्की काय हे कळत नसल्यामुळे गोंधळ जास्ती उठलेला आहे. मी जे माझ्या अनुभवातून स्वतःच्या पेरेंट म्हणून आणि श्यामची आईमध्ये जे आम्ही काम केलंय त्या सगळ्यातनं एक पर्स्पेक्टिव्ह माझा असा बिल्टअप झालेला आहे की आज आपण म्हणतो की वी आर हॅक्ड लिटरली. म्हणजे सोशल डायलेमा फिल्म पाहिली तर कळतं. आपल्याला वाटतं आपल्याला फ्रीडम ऑफ चॉईस आहे, पण आपले सगळे चॉईसेस मॅन्युप्युलेटेड आहेत. पण हे मॅन्युप्युलेट कोण करतंय तर एक न्यूरोसायन्सवर आधारित न्यूरो मार्केटियर्सची टीम बसलेली आहे की जे माणसांना स्टडी करतात. तर इथे जर न्यूरोसायन्स हा इतका वापरला जात असेल तर शिक्षणात आणि पालकत्वामध्ये त्याचा किती मोठा रोल आहे हा निग्लेक्टेड आहे. आणि ही सर्वात मोठी मला बाब चिंतेची वाटते की आपण कॉमन सेन्सिकली गोष्ट करतोय, जुन्या आपल्या अनुभवातून आपण गोष्टी करायचा प्रयत्न करतोय, पण सायंटिफिकली आपण पालकत्वाकडे आता बघत नाही. इतकं काही भीषण नाही येते जर नीट समजून घेतलं